तर सर्वांनी तिसरा थेरम लिहून घ्या. प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square minus a square dx equal to 1 by 2a log of mod of x plus a upon x minus a plus c. x plus a x minus a upon x plus a plus c. तर न्यूमरेटरला मायनस आहे आणि डिनॉमिनेटरला काय केलेलं आहे प्लस 1. बरोबर. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचे. तर बघा प्रूव्ह काय करतो, दिलेले इंटिग्रेशन आय ना आपण डिनोट करतो. बरोबर. काय केलेलं आहे, लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx. तर दिलेले इंटिग्रेशन आय ने डिनोट केलं. बरोबर. मग हे पण कसं सॉल्व करायचं आपल्याला, पार्शियल फ्रॅक्शन. जर इथे तुम्ही म्हणाल की सर रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर d स्क्वेअर, मग x एक थीटा पुट करा. पण RHS ला आपल्याला काय दिले, फॅक्टर दिलेले. बघा काय करायचं, x स्क्वेअर मायनस b स्क्वेअर सारखं काय पडतात a मायनस b आणि इंटू a प्लस b, x मायनस a x प्लस a. तर हे पार्शियल फ्रॅक्शन सॉल्व करायचे. यूज पार्शियल फ्रॅक्शन. म्हणजे काय केलं फॅक्टर i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यूज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. काय केलं फॅक्टर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चे आता बघितलं होतं तुम्ही, a मायनस b इंटू a प्लस b, a मायनस b इंटू a प्लस b और a प्लस b इंटू a मायनस b. म्हणजेच काही 1 अपॉन a मायनस b म्हणजे जी पुट a कोण आहे आपला x, पुट a इक्वल टू x and b इक्वल टू a. म्हणजे जी x मायनस a इंटू x प्लस a इंटू dx. तर पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे काय असते, सम ऑफ सिंपल फ्रॅक्शन. आता इथं बघा बरोबर x कसा आहे प्लस, मग तो आपल्याला कॅन्सल करायला मायनस घ्यावा लागेल. मगाशी काय होतं, ऑलरेडी मायनस x होता. मगाशी काय होतं, मगाच्या थेरम मध्ये म्हणजे सेकंड थेरम मध्ये a मायनस x होता. बरोबर ना. a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर चे काय होतं, तर a मायनस x आणि a प्लस x. इथं मायनस x होता म्हणून आपण प्लस घेतलं होतं मधलं साइन. आता इथं प्लस आहे मग काय येणार मायनस. समजलं का रिझन. म्हणजेच 1 अपॉन x मायनस a मायनस 1 अपॉन x प्लस a. तर ऍडजस्टमेंट बघा कसे. आता एलसीएम कसा काढतो, क्रॉस चेक करून. मग बघा बरं x प्लस a इंटू 1 काय x प्लस a मायनस x मायनस a इंटू 1 x मायनस a अपॉन x मायनस a इंटू x प्लस a. एलसीएम काढला. बघा ऍडजस्टमेंट आहे. तर आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन म्हणजे आतलं साइन काय होईल, चेंज होईल. म्हणजे x प्लस a प्लस x बिकम मायनस x, मायनस a बिकम प्लस a अपॉन x मायनस a इंटू x प्लस a. म्हणजे बघा बरं प्लस x मायनस x गेट कॅन्सल गेला का हे. मग कॉन्स्टंट जे आपण लास्ट लास्ट ग्रुप मध्ये जसं ऍडजस्टमेंट केली होती तशी आपण करू शकतो. म्हणजे जी 1a plus 1a is 2a upon x minus a into x plus a. म्हणून काय केलं आपण 2a ने मल्टिप्लाय केलं आणि 2a ने काय करूया डिवाइड करूया. हा एक्स्ट्रा आलाय बघा. लास्ट सेकंड ग्रुप बघितला आपण. इथं आपल्याला 1 आणायचं म्हणून हे कॅन्सल करावं लागेल. बघा काय काय तसं एक्सप्रेशन 1 upon x minus a into x plus a. तर हे रफ वर्क आहे. बरोबर. आता मग काय करूया, इथं आपण 2a ची ऍडजस्टमेंट करूया. हे 2a into that हे कॅन्सल करायला हे अपॉन 2a करावं लागेल.
म्हणजे इक्वल टू 1/2a म्हणजे हा 2a डिवाइड आणि हा मल्टिप्लाय गेट कॅन्सल्ड वी गेट 1. तर समजली का सर्वांना ऍडजस्टमेंट. तर हे काय केलं आपण ऍडजस्ट केलं बरोबर. आता करा सेपरेट इंटिग्रेट. काही 1/2a कॉन्स्टंट आहे तो ऍज इट इज. मग सेपरेट इंटिग्रेट करा. इंटिग्रेशन ऑफ 1/x minus a dx minus इंटिग्रेशन ऑफ 1/x plus a dx. बघा बरं आहे का परफेक्ट डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला. चेक करूया आपण. बघा जे एकदम पॉवर कमी असते त्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह चेक करतो किंवा ऍडजस्ट करतो. मग बघा x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x is 1 minus a is constant and derivative of constant is 0. 1 minus 0 किती येईल रे 1. आहे का परफेक्ट न्यूमरेटर बरोबर. सेम x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus a is 0 because a is constant. 1 plus 0 is 1. आहे का परफेक्ट न्यूमरेटर. म्हणजेच यूज कुठला फॉर्म्युला यूज करणार. यूज इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x dx. कौन सांगेल काय असतो इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x dx ही सेकंड करोलर आहे बरोबर. म्हणजे जी log of mod of f of x plus c. तर हे रिझन लिहू शकतो आपण. काय लिहू I equal to इंटिग्रेशन ऑफ सॉरी आता इंटिग्रेशन काढलं आपण बरोबर ना 1/2a ऍज इट इज. म्हणजेच काय आहे का फंक्शन. हे फंक्शन आहे हे त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे f dash x. म्हणजेच log ऑफ फंक्शन म्हणजे जे log ऑफ x minus a log ऑफ mod ऑफ x minus a minus log ऑफ x plus a. सेम फॉर्म्युला यूज होईल प्लस c. बघा आहे का x plus a फंक्शन आहे 1 काय त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे f dash x. प्लीज क्लिअरली यूज इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x dx is log of mod of f of x plus c. मग सिंपलीफाय करा काय 1/2a यूज अरे लॉगरिथम ची सबट्रॅक्शन आहे log m minus log n is यूज log m minus log n is अरे log कोण सांगेल काय तू बरोबर कोण सांगते. व्हेरी गुड log m by n log m by n बरोबर. म्हणजेच काय लिहितो log of mod of x minus a upon x plus a plus c बरोबर. तर हा काय आला आपला i बरोबर. पण i म्हणजेच काय कन्सिडर केले आपण फ्रॉम 1 किंवा 1 नाही म्हणून आपण चालेल काय अडचण नाही. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square minus a square dx is I. म्हणजे therefore integration of 1 upon x square minus a square dx is काय 1/2a log of mod of x minus a upon x plus a plus c. बघा बरं हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. बघा आलं का प्रूव्ह 1 upon x square minus a square dx is 1/2a log of mod of x minus a upon x plus a plus c. तर सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या हे रिझन लिहून घ्या म्हणजे स्टेप समजतात. आणि कोणाला काहीतरी समजलं नसेल तर विचारा.